हवेत यासाठी या अधिवेशनात आपण तातडीनं अंमलबजावणी करावी ही तुम्हाला विनंती आहे। कारण मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी होती, कारण बाकीच्यांना सुद्धा तसंच आरक्षण दिलेले गेलेले। हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीरपणानं पुन्हा एकदा हा विषयाला हात घालतोय की बाकीच्यांना जे आरक्षण दिलं गेलं, काहींना त्यांना पोटजात उपजात म्हणून दिलं, त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून दिलं, तर कुणबी आणि मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय एक आहे। मराठ्यांची पोटजात कुणबी होती, पोटजात उपजात म्हणून तुम्ही या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची या अधिवेशनात ते लागू करावं आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी। दुसरं असं की 1.25 वर्ष होत आलं आहे सगळ्या स्वराची अंमलबजावणीचा करण्यासाठीची अधिसूचना काढलेली, तिला तात्काळ लागू करून तिची अंमलबजावणी करावी। सगळ्या स्वराची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही सुद्धा विनंती आहे। तिसरं असं की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर आणि औंध संस्थांचे जे पुरावे हे तातडीनं याच अधिवेशनात घेऊन आपण लागू करावेत ही विनंती आहे। सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेले जवळपास आता 2.25 वर्ष झालेत हे शब्द देऊ। 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, 1 महिन्याचा वेळ द्या, असं करून 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 2.25 वर्ष झालेत। या राज्यातल्या अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घेण्याचा, सरसकट घेण्याचा तुमच्या मंत्री महोदयांनी तुमच्या माध्यमातून शब्द दिलेला आहे। त्यावेळेस ती पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही स्मरण करून द्यायला लागलो, आठवण करून द्यायला लागलो, त्याची आठवण ठेवा। सगळ्या केसेस मागं घ्या। आपल्या माननीय शिंदेसाहेबाची जी ज्येष्ठ शिंदेसाहेबाची समिती गठीत केलेली, तिला मुदतवाढ दिली, परंतु ती काम करीत नाही आहे। म्हणजे हे 5वी मागणी 6वी की ती काम करत नाही, फक्त मुदतवाढ दिली। फसवी होऊ नये गोरगरीब मराठ्यांची। गरीब होणं हे का पाप नाही आहे का? गरीब होणं पाप आहे? गरीब मराठ्यांना न्याय देऊ नये असं काही